आजचा विशेष कार्यक्रम पीक तुमचे सल्ला आमचा असा असणार आहे. तर पीक तुमचे सल्ला आमचा या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत गंगा कृषी सेवा केंद्र शहाजिनी आवरात चे प्रोप्रायटर गणेश मरे यांनी एक उपक्रम चालू केलेला आहे की पीक तुमचे आणि सल्ला आमचा. याच्यामध्ये आपण याशीन पठाण हे शेतकरी आपल्यासोबत आज या ठिकाणी जोडलेले आहेत. यांनी आपल्या शेतामध्ये 1.5 एकर शेतामध्ये जे आपण या ठिकाणची जमीन बघू शकता. या जमिनीची परिस्थिती अत्यंत पद्धतीची ही जमीन आहे आणि हलक्या या पद्धतीच्या जमिनीमध्ये पठाण साहेबांनी आपल्या शेतामध्ये या ठिकाणी वांग्याची लागवड केलेली आहे. तर ही वांग्याची लागवड कशा पद्धतीने व कोणाच्या मार्गदर्शनाखाली यांनी हे लागवड केलेली आहेत आपण पठाण साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नाव आपलं? यासीन मस्तान पठाण, गाव जिल्हा बिदर, तालुका हुलसूर. राहणार आहे मी मिरकल तांड्याचं. वांग्याचं जे पीक आपण ह्या वर्षी वांग्याची लागवड केलेली आहे तर ते किती वर्षापासून करतात? वांग मी बरेच 10-20 वर्षापासून करतो. पण ह्या वर्षी जे आहे गंगा कृषी सेवा केंद्र त्यांनी थोडं काही सल्ला दिली. त्या सल्ल्याच्या अनुसार वांग्याची डेव्हलपमेंट लवकरच झाली. म्हणजे आता जवळपास 1 महिन्याचं पीक आहे. त्याचे पीक आहे 1 महिन्याचं. लागवड केल्यापासून किती महिने चालतंय हे? जवळपास बघा आम्ही जसं चालवलं तसं चालतंय. आणि आता असं जर साधारणपणे चालवलं तर 5 ते 6 महिने चालतंय. बरं, आता जर बाजारभावाची जर परिस्थिती पाहिली तर वांग्याच्या उत्पन्नामध्ये काय परिस्थिती आहे? बाजारभाव कमी आहे, बराबर आहे. परंतु ह्याचं जे मालाची क्वांटिटी जी निघते त्या क्वांटिटीच्या हिशोबानं चांगलं असते. याची एकंदरीत लागवड कोण्या महिन्यामध्ये केली पाहिजे आणि कशा पद्धतीने केली पाहिजे याच्याबद्दल काही शेतकरी बांधवांना काही मार्गदर्शन करायचं? एप्रिल-मेच्या महिन्यामध्ये लागवड करावं. हे आपलं म्हणजे जूनला चालू होते. आता जून आलं की उद्या जून निघतंय. त्या जूनच्या 15-20 तारखेला जर आलं तर 40-50 रुपये भाव भेटतंय. त्याच्यानंतर कवा कमी जास्ती म्हणजे जानेवारी फेब्रुवारी पर्यंत चालतंय. आणि आता जर उन्हाचं जर टेम्परेचर पाहिलं तर याच्यापासून या वांग्याच्या पिकाला काही धोका आहे काय रोपाला? टेम्परेचरनं काही धोका होत नाही. ते मल्चिंग हे वगैरे करायचं नाही. मल्चिंग केल्यानं काय होतं? मल्चिंग केल्यानं ते मल्चिंगची गरमी आणि हे वरलं टेम्परेचर हे दोन्ही होऊन पिकाला नुकसान करते. बरं, मग आता जे आपलं उत्पन्न सुरू झालंय का नाही अजून वांग्याचं? आता एक 4 रोजामध्ये निघालं. आता निघाल तर एक 20-25 किलो 50 किलोच्या आसपास निघाल समजा कुठं तर. पण अजून एक 15 दिवस 10 दिवस जावं लागेल. 10-15 दिवस. आता याची संख्या अधिक असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि जर ह्या इतक्या मोठ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा आपल्या फुलाची सुद्धा संख्या मध्ये जास्त दिसते तर याचं नेमकं कारण काय आहे आणि काय उपचार आपण केलेले आहेत? हे उपचार काय नाही, गंगा कृषी सेवा केंद्र त्यांनी थोडं काही औषधं काही खतं दिले. कुठलं गंगा कृषी सेवा केंद्र? शहाजिनी आवरात, निलंगा तालुका इथं. तिथून कोण मार्गदर्शन केलं तुम्हाला? गंगा कृषी सेवा केंद्र गणेश रेड्डी म्हणून आहेत, गणेश रेड्डी मरे म्हणून. त्यांनी म्हटले तुम्ही हमेशा वांग करता तर थोडं आमच्या सल्ल्याच्या हिशोबानं करा. का होईना ठीक होते म्हणून केल्यावर आता कमीत कमी वर्षाला जे हे एवढा फुटवा थोडं कमी होत होतं. तर ह्या वर्षी 10, 15, 20, 25 फुटवे झाल्यात. झाडाची ग्रोथ बी चांगली झाली. म्हणजे 1 महिन्याच्या आजचं आहे हे पीक. 1-2 दिवस कमी जास्ती आहे. आता समाधानकारक आहे का तुम्हाला? बिलकुल समाधानकारक आहे. एका झाडाला 30 ते 40 फुल आहेत आता. आणि 1-2 वांगे तयार झालेत. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? आता इतर शेतकरी बी ह्या हिशोबानं जर केले तर त्यांनी बेनिफिट मध्ये राहतील. आणि नाही तर मी वांग लावलं म्हणून हिंडल्यावर मग ते वांग काय बी निघत नाही. समजा 1 एकरी 50 किलो क्विंटलच्या आसपासच निघतंय. आता हे काय आहे एकरी हे 10 क्विंटल ते 25 क्विंटल पर्यंत निघते. म्हणजे योग्य संगोपन केलं किंवा योग्य वेळी त्याचे जर उपचार केले तर 25 ते 30 टनापर्यंत उत्पन्न जाऊ शकते. एकरी 40 ते 50 टन जाते. 40 ते 50. म्हणजे आमच्या त्या परंपरे शेतीमध्ये 30-35 टन निघतो. तर मग आता ह्या हिशोबाचं झाड डेव्हलप आहे. म्हणजे आम्हाला वाटतं की काय होणार अजून 10-5 टन माल वाढला असं. एकंदरीत मला असा एक प्रश्न विचारायचा त्याच्या तुमच्या अनुभवावरून, पारंपरिक शेती एकंदरीत परवडते का? जे आता भाजीपाल्याची शेती करतात शेती त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं असं काही म्हणणं येतं की बाबा भाजीपाल्याची शेती परवडत नाही, तर त्याला नेमकं कारण काय असणार आहे?
नाही नाही असतं. भाजीपाल्याची शेती का बरं परवडत नाही की उगून शेती करायचं आणि भलं बक्कळ वेगळंच काय तर करीत बसायचं रोजच उठून ते औषध हे औषध काय बी लोक म्हणतील त्या हिशोबानं वापरायचं तसं नाही. आता हे गंगा कृषी सेवा केंद्र ते गणेश मरे रेड्डी आहेत नाही त्यांच्या हिशोबानं ह्या वर्षी केलं आम्ही. आणि पहिलं मी बी पारंपरिक करत होतो काही उत्पन्न तेवढं दिसत नव्हतं. पण ह्या वर्षी जे मला वाटतं की काही का होणार माझं एकरी 50 टन 40 टनच्या आसपास उत्पन्न भेटल असं मला वाटतं. म्हणजे आता ह्या कंडिशनवर झाड आहे अजून बारीक झाड आहे तर फुलं आणि त्याच्या कळ्या 40-50 कळ्या आहेत. आणि जसं झाड अजून डेव्हलप तर होयाच आहे महिन्याच्या आतलं झाड आहे. मग आता झाडाची वेळ अजून बघा ह्यानं कमीत कमी 50 दिवसाला माल देते. म्हणजे योग्य संगोपन केलं किंवा योग्य मार्गदर्शन जर आपल्याला भेटलं तर एकंदरीतच भाजीपाल्याची शेती आपल्याला परवडू शकते. बिलकुल बिलकुल परवडते. अशी भाजीपाल्याच्या शेतीला काही शंका राहत नाही. त्या हिशोबाने केलं तर बराबर परवडते. एकंदरीतच शेतकरी बांधवांना आपण पीक तुमचा सल्ला आमचा आज प्रथम सत्रामध्ये आपण या ठिकाणी याशीन पठाण या शेतकऱ्यांचा आपण या ठिकाणी मनोगत जाणून घेतलेलं आहे की शेती कशा पद्धतीने केली पाहिजे आणि ते शेती करत असताना त्याच्यावरती एकंदरीत कशा पद्धतीने उपचार आणि मार्गदर्शन सल्ला घेतला पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला याशीन पठाण या वयोवृद्ध शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला आजच्या युगातील ज्या तरुण पिढी शेती करू इच्छितात त्यांना एक मोलाचा संदेश या ठिकाणी आपल्या माध्यमातून दिलेला आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, लातूर.